आहे आरती. एक धर्माभिमानी हिंदू शेतकरी प्रेमाने आणि काळजीने तिच्या हिरव्यागार भातशेतीकडे लक्ष देत असे. ग्रामीण भारतात वसलेले तिचे शेत समृद्धीचे आणि निसर्गाशी एकरूपतेचे प्रतीक होते. परंतु वृकासुराच्या नेतृत्वाखाली निसर्गद्वेषी राक्षसांनी तिची उपजीविका नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तांदूळ हा जीवनाचा स्रोत आहे. वृक्षासुराने उपहास केला. चला त्याचा नाश करूया आणि मानवतेचे दुःख पाहूया. अचानक भूते खाली उतरली. त्यांची काळी ऊर्जा शेतीला वेढून गेली. आरतीने भगवान विष्णूची प्रार्थना केली. हे भगवान विष्णू, माझ्या शेताचे आणि माझ्या लोकांचे रक्षण करा. विश्वाचे रक्षण करता भगवान विष्णू युद्धभूमीवर अवतरले. त्याच्या स्नायूंच्या शरीराने दैवी ऊर्जा पसरवली. त्याची निळी त्वचा चमकदार सोन्याच्या दागिन्यांसह चमकत होती. आपल्या सुदर्शन चक्राने भगवान विष्णू युद्धात उतरले. त्याच्या महिमापुढे राक्षस थरथर कापले. वृक्षासुराने विष्णूवर हल्ला केला, पण भगवान विष्णूंनी तो वार थांबवला आणि पलटवार केला. लढाई सुरूच होती. देव विष्णूच्या चक्राने आरतीच्या शेताचे रक्षण करत राक्षसांच्या माध्यमातून तुकडे केले. वृक्षासुराने एका महाकाय नागाला बोलावले, पण भगवान विष्णूने त्याला सहज वश केले. शेवटचा राक्षस नाहीसा होताच. आरतीचे शेत उबदार, सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघाले होते. तिचे भाताची शेत हळूवारपणे, अस्पर्शित आणि समृद्ध होती. देव विष्णू आरतीवर हसले. तुमच्या श्रद्धेने आणि भक्तीने तुमची शेती वाचवली आहे. तुमचे पीक नेहमीच भरपूर असू दे. आरती वाकली. तिच्या चेहऱ्यावरून कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते. धन्यवाद भगवान, तू आमचा शाश्वत रक्षक आहेस. आरतीचे शेत कायमचे दैवी देखरेखीखाली सोडून देव विष्णू गायब झाला.